नमस्कार, मी प्रदीप गिरी आपल्या पॅरामेड शिक्षण यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करतो। तर बघा, आजचा जो आपला टॉपिक आहे, या टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत की तुम्ही जर मधुमेहाचे रुग्ण असाल, तुम्हाला जर डायबिट्स असेल, मग डायबिट्स फर्स्ट असेल किंवा सेकंड असेल, ठीक आहे, तर त्यामध्ये काही फरक नाही आहे। पण जर ती शुगर तुमची नियंत्रण नाही झाली किंवा शुगरकडे जर दुर्लक्ष केलं तर त्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात आणि त्यानंतर काय केलं जाऊ शकते, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, काही दिवसांपूर्वी माझ्याकडे एक रुग्ण आला होता लॅबोरेटरीमध्ये ब्लड टेस्टिंग करण्यासाठी आणि ब्लड टेस्टिंग केल्यानंतर मी त्यांना सहजच विचारलं की तुम्ही नेमकं गोळी कोणती चालू आहे तुम्हाला किंवा तुमची ट्रीटमेंट काय चालू आहे, तुमचं रोजचं रुटीन काय चालू आहे। तर त्या रुग्णाचं उत्तर ऐकून मी थक्क झालो थोड्या वेळासाठी, कारण त्या रुग्णाने सरळ सरळ अशा पद्धतीनं सांगितलं की मी कुठल्याही प्रकारची गोळी खात नाही आणि सर्वात महत्त्वाची धक्कादायक गोष्ट अशी होती की त्या पेशंटचा ब्लड शुगर लेवल, पोस्ट मीलचा ब्लड शुगर लेवल साधारणपणे 400पेक्षा अधिक होता। मग मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही गोळ्या वगैरे नाही घेत तर मग तुमची शुगर कशी नियंत्रणात येणार, कशा पद्धतीने कंट्रोल होणार। तर थोडक्यात बघायचं म्हटलं तर काय, त्या व्यक्तीनं सरळ सरळ एक उत्तर दिलं की ते म्हणले तर नेमकं शुगर वाढली तर होणार आहे काय होणार आहे, जास्तीत जास्त मला लघवी थोडी येते, थोडासा घाम येतो, जास्त वारंवार तहान लागते, या व्यतिरिक्त काय होणार आहे। त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये प्रकाश पडला की असा एकमेव रुग्ण नसेल, बऱ्याच रुग्णांना असे प्रश्न पडत असतील की शुगरला जर नियंत्रणात नाही आणलं तर काय होऊ शकतं किंवा काय कॉम्प्लिकेशन्स येतात ह्याची जाणीवच नाही, त्यामुळे शुगर प्रॉपरली नियंत्रणात राहत नाही किंवा ठेवली जात नाही। तर चला सुरू करूया। जर एखाद्या पेशंटची शुगर खूप अधिक प्रमाणामध्ये हाय असेल, ज्याला आपण हायपरग्लायसेमिया म्हणतो, तर त्या केसेसमध्ये काय होऊ शकतं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉम्प्लिकेशन्स कशा पद्धतीने होऊ शकतात। आता एक जर इन जनरल जर बघायचं म्हटलं तर आपण पाहू शकतो की पाठीमागच्या 10 वर्षांमध्ये डायबिट्स म्हणजेच मधुमेहासाठी कोणती अशी एज लिमिट राहिली नाही। साधारणपणे जर पूर्वी शुगर किंवा मधुमेह जर म्हणलं तर 50-60 गाठलेल्यानंतर त्या पेशंट्समध्ये शुगरचे लक्षण आढळायचे किंवा डायबिट्स व्हायचा, पण आज असं राहिलं नाही। शुगर होण्यापाठीमागचे बरेच कारणं आहेत आणि त्या काही बऱ्या फॅक्टर्समुळे कमी वयामध्ये सुद्धा शुगर जडू लागलेली आहे किंवा मधुमेह होऊ लागला आहे, ठीक आहे। आता ज्यावेळेस एखादी व्यक्ती यंग असते, म्हणजे साधारणपणे 30-40च्या वयामध्ये असते किंवा 40-45च्या वयामध्ये असते, तर त्या केसेसमध्ये ब्लड शुगरचे अधिक घातक परिणाम शरीरावरती दिसून जरी येत नसेल तरी त्या पाठीमागच्या 10-15 वर्षामध्ये जर त्या व्यक्तीची शुगर ब्लडमधली जर प्रॉपर कंट्रोल नाही केली गेली तर जसं जसं वय पुढे जातं तसं तसं ते हळूहळू आपल्या डोळ्यांवरती, किडनीवरती, आपल्या ऐकण्याच्या क्षमतेवरती त्याचे परिणाम सहज दिसायला लागतात। आता खास करून हळूवारपणे काही माझ्याकडे पेशंट्स आले होते, त्यांचं एक म्हणणं होतं की मी सहज डोळ्यांचं ऑपरेशन करण्यासाठी डॉक्टरांनी रक्ताची शुगर तपासायला सांगितलेली आहे आणि त्या पेशंटचं जे विजन होतं, दृष्टी होती, ती थोडीशी ब्लरी होती, म्हणजे त्या पेशंटला जे पाहत होतं तो पेशंट थोडंसं अंधक दिसत होतं आणि हे एक महत्त्वाचं कारण आहे। त्या पेशंटच्या ब्लडमध्ये पाठीमागील बऱ्याच वर्षांपासून शुगरचा लेवल खूप वाढलेला होता आणि हीच रक्तात वाढलेली शुगर हळूहळूपणे किडनीवरती सुद्धा परिणाम टाकते, किडनीला डॅमेज करते। एवढंच नव्हे तर आपल्या शरीरामधल्या रक्तवाहिन्यांना सुद्धा डॅमेज करू लागते। हळूहळू ते हृदयाचा आजारसुद्धा त्यापासून उद्भवू लागतात, जसं की हाय ब्लड प्रेशर होणं, वजन खूप कमी होणं, वजन खूप अधिक प्रमाणामध्ये वाढणं किंवा अशा बऱ्याच प्रकारच्या गोष्टींना, आजारांना समोर जाण्याची गरज हायपरग्लायसेमिक पेशंट्समध्ये, म्हणजे ज्या व्यक्तीची शुगर अधिक प्रमाणामध्ये वाढली असते त्या केसेसमध्ये ह्या गोष्टींना फेस करण्याची गरज पडू शकते। तर सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे, जर शुगरचा लेवल जर तुम्ही प्रॉपरली जर कंट्रोल नाही केला तर बरेच कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात। हे मी काही बेसिक कॉम्प्लिकेशन्स तुम्हाला सांगितलेत। आणखीन एक केस सांगतो। एक पेशंट होता, त्या पेशंटने, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे डायबिटिक पेशंट्सनी काय करायचं नाही। बरेच पेशंट काय करतात, आमच्याकडे येतात, शुगर टेस्ट करतात, त्यांना शुगरची गोळी चालू असते किंवा इन्सुलिनचा लेवल चालू असतो। आता ते स्वतः डॉक्टर बनण्याचा प्रयत्न करतात। होतं काय त्या दरम्यान पहा, शुगरचे पेशंट येतात, ब्लड शुगर झाल्यानंतर त्यांना एक गोळी चालू केलेली असते, 2-3 महिने गोळी खातात, नंतर ब्लड टेस्ट करतात, फास्टिंग पोस्ट मिलच्या शुगरच्या लेवल जवळजवळ नॉर्मलच्या आसपास येतात आणि त्या नॉर्मलच्या आसपास आलेल्या शुगरच्या लेवल बघितल्यानंतर ते डायबिटिक पेशंट्स सरळ रिपोर्ट घेतात, खुश होतात, घरी जातात
आणि त्या दिवशीपासून गोळी खायचं बंद करतात. ते म्हणतात आता माझी शुगर नॉर्मल झाली आहे आणि आता मला गोळी खायची गरज नाही. पण याच ठिकाणी सर्वात मोठी चूक त्यांची होते, कारण त्यांची शुगर नॉर्मल कंट्रोलमध्ये त्या गोष्टीमुळे आहे की ते दररोज गोळी खात होते. ज्या दिवशीपासून त्यांनी गोळी खायला बंद केली खायची त्या दिवशीपासून त्यांचा शुगरचा लेवल ऑटोमॅटिकली इन्क्रीज होत जातो. आणि अशीच एक केस आहे, एका पेशंटला शुगरची डिटेक्ट म्हणजे शुगर मधुमेह हे कसं कळालं. एक पेशंट होता, वयस्कर आजोबा होते, त्यांच्या थोडंसं अंगठ्याला मार लागला आणि मार लागल्यानंतर तुम्ही असे केसेस बघितला असाल. शुगरच्या पेशंट्समध्ये, डायबिटिक पेशंट्समध्ये कोणतीही शरीराची जखम लवकर जोडून येत नाही. ठीक आहे, ते उलट चिघळू लागते किंवा ती खराब होऊ लागते आणि त्यापासून इन्फेक्शन पसरून त्या ठिकाणी पू जमा होणे किंवा बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी होऊ शकतात. तर त्या बाबांना सुद्धा तसंच झालं आणि अक्षरशः ते ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये गेले त्यावेळेस त्यांची शुगर डिटेक्ट झाली. डॉक्टरांनी त्यांना शुगरच्या गोळ्या, इन्सुलिन चालू केल्या आणि नंतर त्यावेळेस तो अंगठा एवढा खराब झाला होता की तो अंगठा तोडून काढावा लागला आणि डॉक्टरांनी त्यांना डायबिटिक पेशंट असल्यामुळे त्यांना त्या शुगरला कंट्रोल करण्यासाठी गोळ्या चालू ठेवल्या आणि गोळ्या कंटिन्यू घेण्यासाठी सांगितल्या. पण त्या पेशंट्सने 1 ते 2 महिन्यापर्यंतच गोळ्या खाल्ल्या आणि नंतर ती जखम पूर्णपणे बरी झालेली नव्हती. नंतर त्यांनी गोळ्या बंद केल्या. हळूहळू ती जखम, दुखापत वाढू लागली. परत आणखीन केसेस ती एवढी पुढे गेली ती केस की त्या ठिकाणी ते इन्फेक्शन पूर्णपणे तळपायाला वगैरे त्या पायाला त्या ठिकाणी वाढलं गेलं आणि नंतर त्यांचा घोट्यापासून पाय तोडावा लागला. म्हणजे डायबिटीस, मधुमेह त्याचे जर इन्स्टंट इफेक्ट जरी दिसत नसले तर लॉंग टर्मसाठी त्याचे खूप घातक परिणाम असू शकतात. तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की तुम्ही जर डायबिटिक पेशंट्स असाल, तुमचं वय जर 40-45 पेक्षा अधिक असेल तर तुम्हाला कन्सिस्टंटली तुमचा शुगरचा लेवल 1-2 महिन्याला तपासायचंच आहे. असं म्हणायचं नाही की माझी शुगर कंट्रोलमध्येच राहते, असं आपण अजिबात म्हणायचं नाही. कंट्रोलमध्ये राहत जरी असली तर कन्सिस्टंटली आपल्याला रेग्युलर शुगरचं चेकअप करायचं आहे आणि प्रॉपर गाईडलाईन्स डॉक्टरांनी दिलेलं फॉलो करायचे आहे. ज्या ज्या रुटीन आहे आपलं ते रुटीन प्रॉपरली फॉलो करायचं आहे आणि डायबिटीसला आपल्याला कंट्रोल करायचं आहे. तर अशाच प्रकारची महत्त्वाची व्हिडिओ आपल्या चॅनलवरती कन्सिस्टंटली येत असतात आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.